तर आज ना आपण मस्त पाणीपुरी बनवणार आहोत। त्यासाठी मी पहिला इथे जे वाटाणे आहेत ना ते रात्रभर भिजवलेले होते ते घेतले कुकरमध्ये। त्याच्यामध्ये हळद मीठ आणि एक बटाटा टाकून त्याला उकडायला ठेवलं आहे। तोपर्यंत इथे एक वाटी रवा, त्याच्यामध्ये 2 चमचे मैदा आणि ते मिक्स करून घेऊ। मग याच्यामध्ये आपल्याला ना गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाण्याने हे मळून घ्यायचं आहे। तर 1 वाटी रवा घेतला आहे तर मी 1 वाटीच गरम पाणी घेणार। त्याला पहिला असं चम्मचने मिक्स करून घेणार, कारण ते गरम गरम पाणी आहे त्यामुळे। या गरम पाण्यामध्ये आपण त्याचा मस्त डो बनवून घेऊ। डो करून झाला का त्याला थोडा टाइम रेस्ट करू द्यायचा। मग त्याचे छोटे छोटे आपण पेढे बनवून घेऊ। त्याला पहिला एकदा पिठाला चांगलं मळून घेऊ, मग त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। हे असे गोळे रेडी झाले का याच्यामध्ये थोडासा मैदा टाकून त्याला थोडंसं मिक्स करून घेऊ, जेणेकरून ते चिपकणार नाही एकमेकांना। आणि मग एक एक असं लाटून घेऊ। मस्त छान असं पातळ असं लाटायचं, जास्त पातळही नाही जास्त जाड असंही नाही। बघा मी दाखवते त्या प्रकारे, एवढंच पातळ असलं पाहिजे ते, तेव्हा ती चांगली पुरी फुलेल आणि कडक होईल। बघा अशा प्रकारे। हे असे सगळे मी लाटून घेते। मग आपण एक एक पुरी तळू। जास्त तेल गरम नाही करायचं, थोडंसं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये हे सगळं सोडायचं। जर जास्त गरम तेलामध्ये जर हे फ्राय केलं ना तर ते कडक नाही होणार, कुरकुरीत नाही होणार आपली पुरी। तर नॉर्मल एकदम गॅसचा फ्लेम जो आहे तो कमीच ठेवायचा आणि कमी फ्लेमवरती ते तळायचे एक एक करून। आणि त्याला असं वर दाबलं ना तर ते बरोबर असे फुलतात। बघा किती छान असं पुऱ्या फुलत आहेत। तुम्हाला मी ते तोडून दाखवते, आवाज ऐका। हे झालं का आता आपण पाणी बनवून घेऊ। त्यासाठी मी पुदिना, कोथिंबीर, अद्रक आणि मिरची वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये। त्यात थोडंसं चिंचेचं पाणी पण टाकलं आहे आणि ते एका भांड्यात काढून घेऊ। त्यात थंड पाणी टाकू। त्यात थोडासा कांदा, मीठ, थोडंसं काळं मीठ, जिरा पावडर, निंबू आणि पाणीपुरी मसाला हे टाकून घेऊ आणि त्याला चांगलं मिक्स करू। याच्यानंतर आपल्याला रगडा बनवायचा आहे। तर उकडलेले जे मटर आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं जिरा पावडर, थोडासा चाट मसाला, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं पाणीपुरी मसाला टाकून त्याला आपण मिक्स करून घेऊ। इथे रेडी आहे आपला रगडा। आता याला आपण चांगलं, जसं पाणीपुरीवाला कसं आपल्याला तव्यावरती गरम करून देतो त्या हिशोबाने पण त्याला गरम करू। तर थोडंसं पाणी टाकू आणि इथे रेडी आहे आपली पाणीपुरी। रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।